एकदम क्रीमी अशी आपण आज घरच्या घरीच भाजी बनवलेली आहे, बिलकुल ढाब्यासारखी. तर तशीच अगदी चव येते ह्या भाजीला. एकदम सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये. सध्या बाजारामध्ये खूप छान अशी मेथी येत आहे आणि मेथीचे तेच प्रकार खाऊन आपण कसं बोर होतो, त्यामुळे आपल्याला एक नवीन असा प्रकार करायचा आहे, ढाबा स्टाईल. ही भाजी ढाबा स्टाईल जरी असली ना तरी आपल्या घरच्या साहित्यामध्ये तयार होते आणि खूप छान चवीला लागते, एकदम क्रीमी अशी. तर आज आपल्याला मेथी मटर मलाई करायची आहे, तर लगेच रेसिपीला सुरुवात करू. मेथी मलाई मटर करण्यासाठी मी इथे 1 वाटी गच्च भरून मेथी घेतली होती आणि ती स्वच्छ धुवून आणि थोडीशी कापून घेतलेली आहे. पाव वाटी मटर मी इथे 5 मिनिटं पाण्यामध्ये उकळवून घेतले आणि 1 मोठा चमच भरून मलाई घेतलेली आहे. मलाई आपल्याला फ्रेशच घ्यायची आहे. भाजीसाठी आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी इथे 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुकडे करून, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, 5-6 लसूण पाकळ्या आहेत, 4 काजू आहेत आणि 1 मीडियम साईजचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे. आपल्याला थोडे पावडर मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये मी इथे अर्धा चमच धना पावडर घेतलेली आहे, अर्धा चमच गरम मसाला घेतलेला आहे आणि पाव चमच हळद घेतलेली आहे. फोडणी करण्यासाठी इथे मी अर्धा चमच जिरं घेतलेलं आहे, 1 मोठी विलायची आहे, 4 लवंगा आहेत, दालचिनीचे तुकडे आहेत, अर्धा इंच दालचिनी होती आणि मिरी घेतलेली आहे 4-5. तूप घेतलेला आहे 1 चमच आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे. कढई ठेवलेली आहे. आपण पहिले आता मसाला भाजून घेऊ. त्याच्यासाठी तेल टाकून घ्यायचं आहे. कढईमध्ये कांदा घालून घेऊ. कांदा आपल्याला थोडासा परतवून घ्यायचा आहे. तर हा चमच मी इथे घातला, तुम्हाला वाटेल की कशाचा भरलेला होता, पण मी त्याच्याने तूप काढलेलं होतं, तर मी धुतला नाही, तर तसाच मी इथे घातला. कांदा बघा हलकासा परतून झालेला आहे. याच्यामध्येच आता आपल्याला मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. मिरच्या सुद्धा याच्यासोबत छान परतल्या जातील. मी या भाजीमध्ये हिरवी मिरची वापरत आहे. तुम्हाला जर लाल मिरची वापरायची असेल तर ती पण वापरू शकता किंवा तुम्ही मिरची पावडर सुद्धा वापरू शकता. याच्यामध्ये आता आपण काजू, आलं, लसूण घालून घेऊ. कांदे आणि मिरची सोबत ते सुद्धा छान परतले जातील. हे छान भाजलं गेलं 2 मिनिटात. आता हे आपण काढून घेऊ. हे डायरेक्ट आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्येच काढून घ्यायचं आहे. हे भाजलेलं साहित्य आपल्याला थोडंसं गार करून घ्यायचं आहे आणि नंतर याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. भाजून घेतलेलं साहित्य गार झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला आता मलाई घालून घ्यायची आहे. बारीक असं याला वाटून घेऊ. पाणी न घालताच मी इथे वाटण करून घेतलेलं आहे मस्त असं बारीक. भाजी करण्यासाठी मी इथे मसाला भाजलेली होती तीच कढई घेतलेली आहे. तर आता या कढईमध्ये आपण तूप घालून घेऊ. तुपासोबत थोडंसं तेल सुद्धा घालू. याच्यामध्ये आता आपण खडे मसाले घेतले होते ते घालून घेऊ. खडे मसाले आपण थोडेसे परतवून घेऊ. अगदी थोडंसं परतवायचं आहे जिरं फुलेपर्यंत. छान असं फुललेलं आहे जिरं. याच्यामध्ये आपण आता मसाला घालून घेऊ. हा तयार केलेला मसाला घालू. हे वाटण आता 1 मिनिटभर परतवून घ्यायचं आहे. वाटण बघा छान परतलं गेलं, असं सुटसुटीत झालेलं आहे. याच्यामध्ये आपण आता पावडर मसाले घालून घेऊ. गरम मसाला आहे, धना पावडर आहे आणि हळद आहे. थोडंसं परतवून घ्यायचं. मसाला छान परतला गेलेला आहे. याच्यामध्ये आता वाटाणे घालून घेऊ. तर इथे मटर घालून घेतले आणि आता याच्यामध्ये आपल्याला मेथीची भाजी घालून घ्यायची आहे. आता ही मसाल्यामध्ये छान अशी परतवून घेऊ. 1 मिनिटातच बघा मटर आणि मेथी छान अशी मसाल्यामध्ये परतली गेली. याच्यामध्ये आपल्याला आता गरम पाणी घालून घ्यायचं आहे. ही भाजी जास्त अशी पातळ करायची नाही
छान मस्त अशी ग्रेव्ही ठेवायची तिची। मी बघा अशी ठेवलेली आहे भाजी, जास्त म्हणजे अशी घट्ट नाही पातळ नाही। 2 मिनिटं तिला उकळवून घ्यायची आहे। त्याआधी आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटं भाजी बघा छान उकळवून घेतलेली आहे आणि खूप मस्त अशी आपली भाजी झालेली आहे। मटर आपण 5 मिनिटं आधी उकळवून घेतलेले होते पाण्यामध्ये, त्याच्यामुळे छान असे शिजलेले आहेत। आणि मेथी शिजायला तसा जास्त काही वेळ लागत नाही। खूप छान अशी आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू। तयार आहे आपली मस्त अशी गरमागरम मेथी मटर मलाई। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण ही भाजी बनवलेली आहे, बिलकुल अशी ढाबा स्टाईल। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।